जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख. झोमॅटोने पैसे घेतले मात्र डोमिनोजचा पिझ्झा पोहोचलाच नाही. 4 दिवस उलटूनही ग्राहकाला पैसे परत दिले नाहीत. ऑनलाईन फूड डिलिव्हरीच्या नावावर ग्राहकांची गैरसोय आणि पैशांचा चुना लागल्याचा प्रकार समोर आला आहे. आधीच अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईमुळे चर्चेत असलेल्या डोमिनोज समोर आता आणखी एक नवा वाद उभा राहिला आहे. झोमॅटोच्या माध्यमातून एका ग्राहकाने डोमिनोजचा पिझ्झा ऑनलाईन ऑर्डर केला. ऑर्डरचे पैसेही ऑनलाईन पद्धतीने अदा करण्यात आले. ग्राहकाला बिल देखील मिळाले, मात्र प्रत्यक्षात पिझ्झा ग्राहकापर्यंत पोहोचलाच नाही. यानंतर ग्राहकाने पैसे परत मिळावेत अशी मागणी केली, मात्र 4 दिवस उलटूनही अद्याप पैसे परत मिळाले नसल्याचा आरोप ग्राहकाने केला आहे. विशेष म्हणजे झोमॅटो आणि डोमिनोज यांच्यातील व्यापारातील ताळमेळ व्यवस्थित नसल्यामुळे ग्राहकांना अशा प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे चित्र समोर येत आहे. पिझ्झा मिळाला नाही, बिल मात्र घेतले आणि पैसेही कट झाले. त्यामुळे या प्रकरणात ग्राहकांच्या पैशाची जबाबदारी नेमकी कोणाची? झोमॅटोची की डोमिनोजची? ग्राहकाला वस्तू न मिळता पैसे घेतले, त्यामुळे ग्राहकांना केवळ आश्वासन न देता त्यांचे पैसे तातडीने परत मिळणार का आणि या व्यवस्थापनावर कारवाई होणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. पलाश उमाटे, जनसंग्राम न्यूज, वर्धा.